22 जानेवारीला अमित आणि मिताली ठाकरे यांचा लग्न सोहळा सेंट रेगिस मध्ये पार पडला आणि यावेळी अनेक सेलिब्रिटी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते। मात्र आज मनसैनिकांसाठी अमित मितालीचे रिसेप्शन कृष्णकुंजमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यामधून अमित मितालीला शुभेच्छा देण्यासाठी मनसैनिक मुंबईमध्ये दाखल झालेत। अमित आणि मिताली ठाकरे यांना लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी पालघरच्या मनसैनिकांनी मनसेच्या झेंड्याची प्रतिकृती असलेल्या फुलांचा पुष्पगुच्छ आणला। याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी। महाराष्ट्रभरातले सगळे मनसे सैनिक सध्या कृष्णकुंजवर दाखल झालेत आणि आपल्यासोबतही सगळे मनसे सैनिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने फुलांचा हा मनसेचा झेंडा जो आहे तो या ठिकाणी तयार करून फुलांची भेट जी आहे ती अमित आणि मिताली ठाकरे यांना देण्यात आली आहे। आपल्यासोबत हे सगळे मनसे सैनिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात नेमक्या कशा शुभेच्छा देण्यासाठी ते या ठिकाणी आले। तर काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि खरं तर शुभेच्छा देण्यासाठी इतक्या लांबून आलेला आहात, काय वाटतंय? आम्ही तमाम कार्यकर्ते महाराष्ट्रातून आलेलो आहे आणि इथे हा संदेश घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्राचा आशीर्वाद घेऊन आलो आम्ही आपल्या घरी। साहेब प्रजा राहो सुखी आपल्या दरबारी, म्हणजे आमच्या सगळ्यांची महाराष्ट्र सैनिकांची आणि मनसैनिकांची हीच इच्छा आहे की ही जेवढी तमाम महाराष्ट्रातली प्रजा आहे ती या दरबारमध्ये ज्यांना जे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना न्याय मिळालेला आहे आणि प्रजा सुखी राहो हीच आमची इच्छा आहे। आणि अमित साहेबांना आमच्या तमाम महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सैनिकांतर्फे खूप खूप लाखो कोटी कोटी शुभेच्छा। खरं तर तुम्ही अमित ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात, लग्न शुभेच्छा, त्याविषयी काय सांगाल? काय शुभेच्छा तुम्ही अमित आणि मितालींच्या याला देताय? आम्ही फक्त एवढीच इच्छा आमची सगळ्यांची आहे की अमित साहेब पण राजकारणात यावं राजसाहेबांचं आदेशाने, आणि ते आले का आम्हाला अजून एक वेगळीच ऊर्जा अजून भेटेल। लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या आता सुरुवात होतील, मनसेची कशी तयारी झाली आहे? कार्यकर्त्यांमध्ये काय नेमकी भावना आहे मनसेविषयी? कार्यकर्त्यांनी तर प्रत्येक महाराष्ट्रात जेवढे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत सगळे आपापल्या तमाम म्हणजे मनापासून त्यांनी कार्याला लागलेलेच आहेत आणि साहेबांच्या आदेशाचीच फक्त वाट बघतात। सगळ्यांची आतून पूर्ण तयारी आहे आणि 100% यावेळी आमचा महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार। कॅमेरामॅन प्रतीक गुप्तासह सीमा दाते, जय महाराष्ट्र।